एक्सरसाइज 5.2 काय सांगितलं? कॅल्क्युलेट लेस्पियर, पासेज, डॉरेश, बाउलिस अँड मार्शल एडवर्थ प्राइस इंडेक्स नंबर. ओके, कोणत्या कोणत्या प्रॉब्लेमला? पहिल्या आणि दुसऱ्या. ओके, याच्यामध्ये व्हॅल्यू दिल्यात. मागच्या एक्सरसाइजमध्ये आपण बघितलेल्या तशाच आहेत त्या. कॉमोडिटी, बेस इयर, करंट इयर आणि काही व्हॅल्यूज आहेत, त्यांच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. ओके, सो फर्स्ट आपण काय करणार, ज्यावरती सगळ्या ज्या व्हॅल्यू दिल्या ते काढण्यासाठी हे मल्टिप्लाय आपल्याला करायला लागेल. पहिला P0 टू Q0चा मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला, त्याच्यानंतर P1 आणि P0 आणि Q1चा. सो यांचा मल्टिप्लाय किती येतो? 90 आणि इकडे 100. ओके, त्याच्यानंतर ह्या दोघांचा करूया P0 आणि Q1. P0 आणि Q1 8 15 जा 120, 7 10 जा 73. ओके, नेक्स्ट आणि 70. ओके, नेक्स्ट P1 आणि Q0, P1 आणि Q0. सो फर्स्ट येईल 220, त्यानंतर 120, त्यानंतर 150 आणि त्यानंतर 200. नंतर P1 आणि Q1चा, P1 आणि Q1चा 165, 120, 125 आणि 140. ओके, जर चौघांची पण टोटल करूया. चौघांची पण टोटल करणार आपण, ह्याची आणि ह्याची. ओके, या चार ठिकाणी यांच्या टोटल लिहायच्या. सो 402, 420, नंतर 335, त्यानंतर 690 आणि 550. ओके, खाली लिहूया आपण त्यांच्या केलेलं टोटल. Therefore, from the table, sum of P0 Q0 420, त्यानंतर P0 Q1, sum of P0 Q1 is equal to 335, त्यानंतर P1 Q0, sum of P1 Q0 is equal to 690 आणि लास्ट sum of P1 आणि Q1 is equal to 550. ओके, यामध्ये पहिलं काय, फर्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं. काय? लेस्पियर्स प्राइस इंडेक्स नंबर. फॉर्म्युला लिहूया त्याचा. सम ऑफ P1 Q0 आणि बघा लेस्पियरचा तुम्ही तर प्राइस इंडेक्स नंबरच्या पुढे P01L लिहू शकता. यांचे व्हॅल्यूज टाकूया. ह्याची व्हॅल्यू 690 आहे आणि याची व्हॅल्यू 420 आहे. सो 690 अपॉन 420 इंटू 100 इज इक्वल टू, यांचं जर डिवाइड केलं तर आपला आन्सर येईल 1.6429 इंटू 100 आणि 100 सोबत मल्टिप्लाय केल्यावरती 164.29 आन्सर येईल. सो देअरफॉर ओके, फुल फॉर्म मध्ये आन्सर केलं आणि काय केलं, ब्रॅकेट. ओके, नेक्स्ट काय सांगितलंय बघा, दुसरं ही व्हॅल्यू काढायची. मग इथं पाचशेच प्राइस इंडेक्स नंबर चे नाव पण विचित्र आहे. सम ऑफ P1 Q1 आणि पाचशेच प्राइस इंडेक्स नंबरला तुम्ही काय ह्याच्याने P01 आणि ब्रॅकेटमध्ये P लिहू शकतो आपण. याचा फॉर्म्युला लिहिलाय इथं 550 आणि इथं 335.
550 अपॉन 335 इंटू 100. यांचा डिवाइड करूया. 1.6418 इंटू 100. 164.18 आन्सर फुल फॉर्म मध्ये लिहिले आणि काय करणार ब्रॅकेट. थर्ड करायचं काय आपल्याला डॉर्बिश बावली प्राइस इंडेक्स नंबर. ह्याला काय लिहू शकतो शॉर्ट फॉर्म मध्ये P01 डॉर्बिशचा D आणि डॅश B. ह्याचा फॉर्म्युला काय P01L आणि P01P अपॉन 2. L म्हणजे आणि P म्हणजे हा L म्हणजे बघा ही लॅस्पियरचा L आहे आणि 500चा काय P आहे. यांच्या व्हॅल्यूज घेणार आपण. L ची व्हॅल्यू ही येणार आणि P ची व्हॅल्यू ही येणार. माहित आहे फर्स्ट व्हॅल्यू किती 164.29 प्लस इथे 164.18 अपॉन 2 इज इक्वल टू 328.47 अपॉन 2. आता याला डिवाइड केल्यावर आपला आन्सर येईल 2 ने डिवाइड केल्यावर ते 164.24. ओके फुल फॉर्म मध्ये लिहिले आणि ब्रॅकेट करूया. नेक्स्ट मार्शल एडवर्थ. okay, sum of Q0 plus sum of P1 आणि Q1 upon P0 Q0 plus sum of P0 आणि Q1 into 100. व्हॅल्यू टाकूया. प्रत्येकाची व्हॅल्यू इथून घेणार. चौघांच्या पण व्हॅल्यू इथे आहेत आपल्याकडे. सो 1 बाय 1 इथं काय करूया त्यांच्या व्हॅल्यू पुट डाऊन करून कॅल्क्युलेशन करून आन्सर फाइंड आउट करूया. चौघांच्या पण व्हॅल्यू आहेत. सो 1 बाय 1 लिहूया. इथं P1 Q0 ची व्हॅल्यू आहे 690 प्लस 550 अपॉन फर्स्टची व्हॅल्यू आहे 420 प्लस इथे 335 इंटू 100 इज इक्वल टू. यांचं दोघांचं प्लस करणार. पहिल्याचं प्लस किती आहे नंबरेटरचा 1240 आणि सेकंडचा प्लस किती येते 755 इंटू 100. ओके आता यांचं डिवाइड करूया. 1.6424 इंटू काय येणार 100 आणि 100 ने डिवाइड आणि 100 ने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर येईल 164.24. ओके याला काय करूया ब्रॅकेट. फुल आन्सर झालाय. सेम तसंच सेकंड प्रॉब्लेम घ्यायचा आपल्याला. हा बघा सेम प्रॉब्लेम आहे. सेम ज्या स्टेपनी सॉल्व्ह केले त्या स्टेपनी सॉल्व्ह करायचं आपल्याला. तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः सॉल्व्ह करून बघू शकता. मी इथं सॉल्व्ह करून देते तुम्हाला. ओके पहिला काय करणार P0 Q0 ची व्हॅल्यू काढणार.
P0 Q0 9 into 10 into 9 90, 10 20 into 500, 30 into 7 210, नंतर 40 into 8 320, त्यानंतर P0 आणि Q1 80L 80, त्यानंतर 150 आणि नंतर 240, नंतर P1 आणि Q0 160, नेक्स्ट 120, नेक्स्ट 250, नेक्स्ट 360, ओके, नंतर 180, नंतर 150, नंतर 350 आणि नेक्स्ट 480. टोटल करूया 54 पण. P0 Q0 ची 720, नंतर याची 550, P1 Q0 ची 890 आणि P1 आणि Q1 ची 1160. फ्रॉम द टेबल पुढं खालती टोटल त्यांचे लिहून घेऊयात आपण. काय दिलंय बघा, 720, इथे येईल 550, इथे येईल 890 आणि इथे येईल 1160. ओके, फर्स्ट लेस्पियर प्राइस इंडेक्स नंबर L, P01 L ची व्हॅल्यू काढणार आपण. P01 ची L व्हॅल्यू, आता पहिली व्हॅल्यू आपण त्याची लिहून घेतले आणि आपणला दुसरी आणि इंटू 100. आता डिवाइड केल्यावर इथं आन्सर येईल आपलं 1.6111 इंटू 100 आणि लास्ट फायनल आन्सर येईल त्याचं 161.11. ओके, ब्रॅकेट करून घेऊया फुल फॉर्म मध्ये आन्सर लिहून. नेक्स्ट पाशेज प्राइस इंडेक्स नंबर, P1 Q1 ची व्हॅल्यू आणि P0 Q1 ची व्हॅल्यू 890 आणि ह्याची व्हॅल्यू किती आहे, P0 Q1 ची 550 इंटू 100. सो इथे डिवाइड करणार आपण 1.6182 इंटू 100 इज इक्वल टू 161.82. ओके, याची पण झालं. थर्ड डॉर्बिश बाउलीचा आन्सर. डॉर्बिश बाउलीसाठी लेस्पियरची व्हॅल्यू, L साठी आणि P ला पॅशेजचं व्हॅल्यू यांची 1. ओके, आणि ह्याची व्हॅल्यू किती आहे 161.82 अपॉन किती येणार 2. यांचं प्लस करूया वरती प्लस केल्यावरती आन्सर येईल 322.93 आणि अपॉन 2. याचा आन्सर येईल 161.46. ओके, फुल फॉर्म मध्ये लिहिले आहे. याला काय करूया ब्रॅकेट. नेक्स्ट मार्शल एडवर्थ हा फॉर्म्युला आहे. यांचे व्हॅल्यू टाकूया, फक्त वरती 4 व्हॅल्यू आपण काढलेले आहेत त्या व्हॅल्यू इथं पुट डाऊन करूया. फर्स्ट व्हॅल्यू किती आहे 1160, सेकंड P1 Q1 ची 890, त्यानंतर P0 Q0 ची 720 आणि याची किती आहे 550 इंटू 100 इज इक्वल टू नंबरेटरचा प्लस आणि डिनॉमिनेटरचा प्लस करूया. इथे किती येतील 2050 आणि इथे 1270 इंटू 100 इज इक्वल टू, यांचं डिवाइड केल्यावरती आन्सर 16142 इंटू 100, सॉरी 1.6142 आहे आणि इथे येईल 161.42. ओके, ब्रॅकेट करूया. दुसऱ्याचा पण आन्सर फुल झालाय. तिसरा क्वेश्चन आहे बघा. तिसरा क्वेश्चन दिलाय. तिसऱ्या क्वेश्चनला कॅल्क्युलेट वेल्श प्राइस इंडेक्स नंबर इन 3 आणि 4 मध्ये करायचं. वेल्श साठी काय फॉर्म्युला आहे बघा,
तर वेल्सचा फॉर्म्युला बघा दिला आहे आपल्याला, यांच्या व्हॅल्यूज आपल्याला काढायला लागतील. पहिली काय करणार आपण, क्वेश्चन दिलेला आहे. पहिला Q0 Q1 काढायला लागेल. Q0 Q1 मी तर Q0 Q1 आपल्याला काढायला लागेल. हा दिला इथं. ओके, सो ह्याचा काय मल्टिप्लाय करणे, याचा स्क्वेअर रूट आहे. सो बघा दुसरा काय, ह्याचा काय केलं आहे आपण, याची टोटल इथे येईल, नंतर त्याचा स्क्वेअर रूट काढणार, त्याचा आन्सर जाईल त्याचा. नंतर P1 आणि काय सांगितलंय तो स्क्वेअर रूट, मग P1 सोबत त्या स्क्वेअर रूटचा काय करणार, मल्टिप्लाय करणार. ओके, सो आणि नंतर ओके तसंच काय Q1 Q0 सोबत पण आहे बघा, Q0चा आणि काय करणार, त्याचा मल्टिप्लाय करणार. मग पहिला फर्स्ट आपण Q0 आणि Q1 काढून घेऊया. Q0 आणि Q1 इथे आहे 16 × 19. जे समजलं नसेल आता सांगितलं परत एकदा बघा, आता सांगतोय ते 16 × 90 इथे येईल 304, नंतर 19 16 × 8 224 आणि नंतर 896. आता 3 पुढं काय काढायचं, स्क्वेअर रूट काढायचा बघा. हा जो आपला आन्सर आलाय, हा आन्सर आलाय, हा आलाय, हा आलाय, यांचा स्क्वेअर रूट. आता यांचा स्क्वेअर रूट काढायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळ्या बऱ्याच पद्धती येतात. मग तुम्हाला यातली कोणती पद्धती येत असेल त्या पद्धतीने तुम्ही काय करा, स्क्वेअर रूट काढा. आणि नसेल जमत तर सांगा आपण कमेंटमध्ये, मग आपण स्क्वेअर रूट काढायची एक पद्धत सांगेन मी तुम्हाला. आता 304चा किती येतोय स्क्वेअर रूट, 17.44. ह्याचा किती येईल, 14.97. 896चा 29.93. ओके, आता हा जो स्क्वेअर रूट आलाय त्याचा मल्टिप्लाय, ह्याचा मल्टिप्लाय इथे P0 सोबत करणार, ह्याचा मल्टिप्लाय कोणासोबत करणार, ह्याचा P0 सोबत. 4चा मल्टिप्लाय याच्यासोबत. ओके, हे आन्सर येईल 69.76. सेकंड मल्टिप्लायचा आन्सर येईल 89.6. ह्याच्यासोबत 14.97 सोबत 89.82 आणि 6चा मल्टिप्लाय 29.93 सोबत आन्सर 239.44. आता हा आहे. आता P1 सोबत याचा मल्टिप्लाय, स्क्वेअर रूट जो काढला आपण त्याचा 3 × 17.44 किती आन्सर आला, 52.32. नंतर इथं किती आला, 119.76 आणि याचा मल्टिप्लाय 209. किती 51. सो हे व्हॅल्यू भेटल्यात आपल्याला. मग त्यांचेच टोटल करणार आपण, बरोबर. यांची गरज नाही आपल्याला म्हणून तर डॅश मारल्यात, आता चौघांची पण टोटल करा. चौघांच्या टोटलची गरज नाही, ह्या शेवटचे 2 कॉलम पाहिजे होते म्हणून सुरुवातीचे 2 कॉलम आहेत. मग यांची टोटल केले बघा आपण, किती आले, 399.02 आणि 381.59. व्हॅल्यू टाकूया या 381.59 अपॉन 399.802 × 100. ओके, याचा जर डिवाइड केला तर आपला आन्सर येईल इथे 38159 आणि 2. बघा दोघांना पण सेम डेसिमल आहेत, 2 घरं सोडून, मग तो पॉईंट काढून टाकला आपण आणि × 100 सेम डेसिमल आहेत, बरोबर. मग पॉईंट काढून टाकला आपण. सो पुढं काय येणार बघा, ह्याचा मल्टिप्लाय केला, 100चा मल्टिप्लाय नंबरेटर सोबत केला, 2 याच्यासोबत याचा मल्टिप्लाय केला. आता डिवाइड करूया, डिवाइड केलं आपल्याला आन्सर येईल 95.63. ओके, वॉल्श प्राइस इंडेक्स नंबर. नेक्स्ट बघा, चौथा पण सेम स्टेपने सॉल्व्ह करणार आपण. पहिला Q0 Q1 काढून गेला, Q0 आणि Q1. Q0 Q1 इथे 108, इथे किती येईल 32, इथे 13 × 27
13 into 27 किती आन्सर येईल 351. 29 into 36 1044. नंतर यांचा स्क्वेअर रूट बघा, वेगवेगळ्या पद्धती आहेत काढायच्या. मी सांगेन तुम्हाला, तुम्ही कमेंटमध्ये सांगा येत नाही आम्हाला शिकवा म्हणून. आम्हाला सांगा एखादी पद्धत, सांगेन. नसेल आठवत तर ओके. स्क्वेअर रूट बघा, हे काढून घेतलेलं आपण स्क्वेअर रूट. आता मल्टिप्लाय करणार, कारण की शेवटचे दोन जे कॉलम आहेत त्यांचा मिळून फॉर्म्युला तयार होतोय. सो P0 सोबत मल्टिप्लाय करू यांचा. किती आहे 103.9. नेक्स्ट 113.2. नेक्स्ट 5619 आणि त्याच्यानंतर पुढे 19386. त्यानंतर याच्यासोबत 507.8. नेक्स्ट 141.5. नंतर 749.2. त्यानंतर 2423.25. या दोघांचे टोटल करूया. ओके, टोटल करूया आता यांची आणि यांची. किती येणार 2717 पॉईंट किती येते 6 आणि इथं 3521.75. सो व्हॅल्यूज टाकूया इथं 3521.75 अपॉन 2717.6 इंटू 100. आता ह्यांचं कॅल्क्युलेशन केलं आपण तर ते 0 आपण काढून टाकू. मल्टिप्लाय केलं तर हे 2 0 कॅन्सल होतील. 17176. ओके, नंबरेटरचा 100चा मल्टिप्लाय केला. ओके, इथं एक्स्ट्रा एक डिजिट आहे तो इकडे वरती देऊया. मग इथं काय करू आपण एक 0 देऊया. सो इथं फायनल आन्सर येईल डिवाइड केल्यावरती 129.69. ओके, फुल फॉर्म मध्ये वॉल्श प्राइस इंडेक्स नंबर. ब्रॅकेट करूया. ओके, नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन बघूया. फिफ्थ मध्ये बघा शॉर्ट फॉर्म मध्ये दिले त्याचे. फर्स्ट P01L ची व्हॅल्यू दिली, नंतर P01P ची, नंतर P01D मायनस B ची, नंतर काढायचं आपल्याला ती, आणि P01F ची. बघा ही कोणती व्हॅल्यू आहे, ही बघा ही कोणती, ही कोणती, F कोणती आहे, ही फिशर. ओके, त्यानंतर ही व्हॅल्यू बघा ही कोणाची आहे, L ची, लेस्पियर ची. ओके, आणि ही कोणाची व्हॅल्यू आहे, ह्याची आहे. ओके, इथे शॉर्ट फॉर्म मध्ये दिले, मागे आपल्याला पूर्ण सांगितलं ह्याची व्हॅल्यू काढायची आहे. ते बघा ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. ओके, सो ही व्हॅल्यू काढूया आपण फर्स्ट ह्याच्यावरून, कारण त्याचा फॉर्म्युला स्टेम मध्येच ते दोन व्हॅल्यू होतात. सो देअरफॉर डॉर्बिश-बाउलीचा फॉर्म्युला आहे तो P01L इज इक्वल टू किती दिले 90. हे लिहून घ्यावे. P01 नंतर इथं P इज इक्वल टू 40. सो देअरफॉर P01D मायनस B इज इक्वल टू किंवा डॅश B. इथं काय येणार फॉर्म्युला, डॉर्बिश-बाउलीचा फॉर्म्युलाच तो आहे बरोबर. हे दोन्ही येतात अपॉन 2. सो P01L प्लस मायनस P01P आणि अपॉन 2. 90 प्लस 40. इथं वरती प्लस टाका, मी चुकून मायनस टाकलं फॉर्म्युलामध्ये. 130 अपॉन 2 डिवाइड केल्यावरती आन्सर येईल इथं 65. सो फर्स्ट व्हॅल्यू कुठे येईल P01 आणि D मायनस B. ओके, त्याला ब्रॅकेट करूया. नेक्स्ट व्हॅल्यू कोणाची, फिशरची घ्यायला. फिशर्स
प्राइस इंडेक्स नंबर. फॉर्म्युला बघा, हा फॉर्म्युला आहे. त्यासाठी काय करणार आपण, स्क्वेअर रूट आहे, या दोन्ही व्हॅल्यू येते स्क्वेअर रूट मध्ये मल्टिप्लाय करणार त्यांचं आपण आणि स्क्वेअर रूट मध्ये टाकणार. मी इथं लिहूया आपण, देअरफॉर P01F is equal to अंडर स्क्वेअर रूट P01L इंटू आहे इथं प्लस नाही, P01P इंटू आहे प्लस नाही इथे. सो P01 लिहिताना जरा मिस्टेक झाली ती गणितात, वरती पण मायनसच्या जागी प्लस आहे. 90 × 40 3600 आन्सर येईल. सो कोणाचा स्क्वेअर रूट येतो, 60चा. सो देअरफॉर P01F. ओके, ब्रॅकेट करूया. ओके, नेक्स्ट 6वा क्वेश्चन आहे बघा. सम ऑफ दिल्यात सगळ्यांचे व्हॅल्यू, इथं व्हॅल्यू फाइंड आउट करून दिल्यात आणि सेम आपल्याला पहिला गणित सॉल्व्ह केलेलं तसंच करायचं आहे, पण त्याला तक्ता आपण चार्ट बनवलेला बरोबर, चौघांच्या बेरीज करून व्हॅल्यूज काढल्या होत्या तक्ता बनवून. इथं तक्ता काढायची गरज नाही कारण की ऑलरेडी आपल्याला इथं व्हॅल्यू दिलेल्या आहेत बरोबर. मग इथं डायरेक्ट बेरीज सॉल्व्ह करायला लागेल फॉर्म्युला टाकून. पहिला फर्स्ट फॉर्म्युला टाकूया आपण, पहिला त्या व्हॅल्यूज लिहून घेऊया आपण. इथं सम ऑफ P0 Q0 140, सम ऑफ P0 Q1 200, सम ऑफ P1 Q0 350 आणि सम ऑफ P1 आणि Q1 460. पहिले लेस्पियरचा फॉर्म्युला घेऊया. लेस्पियर प्राइस इंडेक्स नंबर इज इक्वल टू, फॉर्म्युला टाकूया. सम ऑफ P1 Q0 आणि सम ऑफ P0 Q0 आणि इंटू 100. सो व्हॅल्यूज टाका. याची व्हॅल्यू 350 आणि याची 140 इंटू 100. डिवाइड करून मल्टिप्लाय करूया. डिवाइड केल्यावरती आन्सर येईल 250 आणि मल्टिप्लाय केल्यावरती फायनल आन्सर आहे. ब्रॅकेट करूया. ओके, नेक्स्ट बघा, पाचेस प्राइस इंडेक्स नंबर इज इक्वल टू, फॉर्म्युला टाकू. P1 Q1 त्यानंतर सम ऑफ P0 Q1 इंटू 100. व्हॅल्यूज टाकूया त्याच्या 460 आणि 200 इंटू 100. फायनल इथे आन्सर येईल 230. ओके, नेक्स्ट डॉर्विश बाउली. Darvish Bowley's price index number.
व्हॅल्यू P01L आणि P01P दोघांचे पण व्हॅल्यू लिहूया इथं. 250 प्लस 230 अपॉन 2. $280 upon 2. 240. Okay. Next, Marshall Edworth price index number. Formula: sum of P1 Q0 plus sum of P1 Q1 upon sum of P0 Q0 plus sum of P0 Q1. ओके, व्हॅल्यूचा चारही व्हॅल्यू येतात आपल्याकडे. सो 350 प्लस 460 अपॉन 140 प्लस 200. सो इंटू 100 राहिले, लिहून गेले. 810 आणि 340 इंटू 100. 4050 आणि डिवाइडला किती येणार? 17. वरचं कॅल्क्युलेशन केलंय ते आपण आणि आन्सर काढलं. इथं फायनल आन्सर येईल हे 328.24. ओके, पूर्ण आन्सर झालंय. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, 7वा. बघा काय दिलंय. गिवन एसपीआर अँड डार्बेज बाउली प्राइस इंडेक्स नंबर किती? 160 आणि हे किती? हा दिलाय. ओके, फाइंड द पॅसेज प्राइस इंडेक्स नंबर. हा लेस्पियरचा आहे आणि हा डॉर्बेज बाउलीचा आहे. हा पॅसेजचं काय करायचं आपल्याला? फाइंड आउट करायचं आहे. सो P01L लेस्पियरचा किती दिलाय? 160.32 आणि डार्बेज बाउलीचा दिलाय व्हॅल्यू, ती पण लिहूया. Therefore P01D-B is equal to 164.18. ओके, या दोन्ही व्हॅल्यू लिहिले आपण. डार्बेज इंडेक्स नंबर. ओके, इथं लिहिले. आता पॅसेज प्राइस इंडेक्स नंबर काढायचा म्हणजे P01P काढायचा आपल्याला. So therefore Dorbish Bowley's price index number is equal to ओके, फॉर्म्युला टाकूया आपण अपॉन 2. सो इथे फक्त पीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. पॅसेज म्हणजे पॅसेजचा फुल आन्सर काढायची गरज नाही, बरोबर. मग इथं पी म्हणजेच पॅसेजचा इंडेक्स नंबर काढायला सांगितलं त्याच्यामध्येच येणार आहे. ओके, तो पी म्हणजे पॅसेज प्राइस इंडेक्स नंबर. सो इथं याची व्हॅल्यू किती आहे? 164.18. इथं व्हॅल्यू किती येणार आहे? 160.32 प्लस ही व्हॅल्यू तशीच राहणार कारण की ही विचारली आपल्याला P01P आणि अपॉन किती येणार आहे? 2. सो 2 ला इकडे आणूया, याच्यासोबत मल्टिप्लाय होईल. सो 164.18 इंटू 2 इज इक्वल टू इथं किती राहील? 160.32 प्लस P01P. P01Pच आपल्याला आन्सर काढायचा आहे. इथे येते यांचा मल्टिप्लाय केला तर आपला आन्सर येईल 328.36 इज इक्वल टू 160.32 प्लस P01P.
ओके. आता 160 ह्याला काय आणूया, या साईडला प्लसचं मायनस वर इकडे आल्यावरती मी इथं पहिली व्हॅल्यू लिहून घ्या. 328.36 minus 160.32 is equal to P01P. नाव यांचं मायनस करूया. मायनस करून आन्सर येईल. यांचं मायनस करून आन्सर येईल 168.04 P01P. आता हीच व्हॅल्यू आपल्याला पी ची पाहिजे होती, पॅसेजची. काय आहे ते पॅसेज इंडेक्स नंबर काहीतरी आहे ना त्याचीच. सो याला सरळ करून लिहूया आपण. ज्याची व्हॅल्यू काढली लेफ्ट साईडला पाहिजे. सो P01P इज इक्वल टू 168.04